छान झाली नाही पूजा? हा मस्त केली होती तयारी. तर भाजीत जरा मीठ कमी होतं नाही. ती चना मसाला भाजी कशाला ठेवली काय माहिती. त्यापेक्षा ना पनीर मटर पनीर मसाला कशी ठेवायला पाहिजे होती ना. हा? काय काय तुझ्याशी बोलतेय ना. लक्ष कुठे आहे? नाही शोभा रिक्षाचं भाडं जास्त होणार बहुतेक. मग मी जेवणाबद्दल बोलते आणि तू भलतच काहीतरी बोलतोय. आणि किती होणार आहे होऊन होऊन. नाही मग विचारतो. अहो दादा आमच्या घरपर्यंत किती पैसे होतील हो? एक 35 ते 40 रुपये होतील साहेब. 35-40 म्हणतात. मग आता 35-40 म्हणालेत ना ते. हो बरोबर. मग तरी का जीव अडकला त्या मीटर मध्ये? नाही काही नाही काही काही सहज बघत होतो. काही नाही काही नाही. निघताना पैसे दिले होते ना बरोबर. मग कशाला 12 वाजले चेहऱ्यावर? 12 नाही ते जाताना थोडा जास्त खर्च झाला ना म्हणून म्हणत होतो आपण बसने गेलो असतो तर अजिबात नाही. नाही. आणि तुझ्यामुळे झालंय सगळं. निघताना तुझी स्कूटर पंक्चर होती. आपण काय स्कूटरने गेलो असतो स्कूटरने आलो असतो. खरं तुझ्यामुळे आपल्याला रिक्षाने जावं लागते. 7:30 कधी जाणार आहे कोण जाणार. त्या मनाने खूप दिवस काढले त्या टायरने. उपकारच केले ना माझ्यावर. अजून एक दिवस गेला असता तर काही बिघडलं असतं. आणि मोन्या एक दिवस घेऊन आलायच रिक्षाने. काय झालं? नाही पण जातोय की आपण रिक्षाने. धन्यवाद. शोभा काय 30 रुपये झाले. मोन्या गप ना जरा. कशाला कशाला तेच बोलतोय. शोभा 35 चालत जाऊया ना. काय चाललंय तुझं? आता 40 पर्यंत जाते ना रिक्षा. मग कशाला जायचं इथून चालत? त्या मावशीच्या मुलाकडनं शिक जरा. तुझ्यापेक्षा वयाने लहान आहे तो. पण फ्लॅट घेतलाय फ्लॅट. आणि आम्ही अजून 35 रुपये 40 रुपये करत बसलाय. फ्लॅट कधी घेणार आहे देव जाण. शोभा 40 रुपये. अरे काय चाललंय तुझं? रोज नेतोस का मला रिक्षाने? नाही. मग शेवटचं कधी नेलं होतं आठवतंय का तुला? मग जरा गप आता. रिक्षा थांबवायची का? नाही नाही नको नको नका थांबव. तुम्ही चला. लक्ष देऊ नका याच्यात. पप्पा आता कटकट करू नकोस. एक मिनिट. अगं माझा नंबर आहे. हा? नाही मी पहिला नंबर लावलेला. मी बादली ठेवलेली. यांना ना जिमला जायचं. मी पटकन एक बादली भरून घेते. मग त्यांना जिमला जायचं तर का आमचे हे रिकाम टेकडे आहेत का? त्याला बघा आम्हाला माझा होता. मी काय म्हणते हसताय काय? साडी बघ. वहिनी साडी मस्त आहे हो तुमची. पूजेला गेले होते ग. माझ्या मावशीच्या मुलाने नवीन फ्लॅट घेतलाय. पूजेसाठी घेतली खास साडी. नाही छान आहे साडी. असणारच ना. महाग आहे. हो ना वाटतेच आहे हो महागे. मला तर खूपच आवडली. मस्त आहे. वहिनी आज चक्क तुम्ही दोघं रिक्षाने कसे आलात? ना का आम्ही रिक्षाने येऊ शकत नाही? नाही तसं नाही हो. मी आपलं सहजच विचारलं. मी पण सहजच म्हंटल. पण घाबरतेस काय? अगं साडी खराब होते ना. खरं तर आम्ही टॅक्सीने येणार होतो. गळली मिली टॅक्सी येत नाही ना आपल्या चाळीत. म्हणून रिक्षाने यावं लागलं. आलो हा 1 मिनिट. शोभा काय 8 रुपये आहेत का तुझ्याकडे? रिक्षाचे 48 रुपये झालेत. माझ्याकडे 40च आहेत. पण बाकी नाही. दादा वहिनींकडे असतील पैसे. आता एवढे महागडी साडी नेसतायत म्हटल्यावर 8 रुपये तर असतीलच ना. आणि शिवाय अगं टॅक्सीने येणार होते. आता टॅक्सीने येणार म्हणल्यावर पैसे असणारच ना जवळ. अगं सकाळी यांनाच दिले होते सगळे पैसे. मी कुठे ठेवणार? साडीला त्या किस्सा असतो का? मग यांनाच दिले होते सगळे पैसे. काय केलेत पैसे? सकाळपासून खूप खर्च झाले शोभा. पण जास्तीचे जवळ नाही का ठेवायचे?
तर तू देतेस तेवढेच माझ्याजवळ असतात ना, एवढेच होते मग तोंड नाही का मागायला? हा, आता या 8 रुपयासाठी वर खाली करायचं? थांबा. मनीचा अभ्यास घ्यायचा आहे. आले हा मी. मला पण ना ह्यांच्यासाठी अंडी उकळत ठेवायची आहेत ग. भूक लागली असेल. येते हा मी. मॅक्स तिला किसाच नाहीये, पाणी भरायचंय मला. आले वहिनी. बघितलं कशा बायका आहेत त्या? अजून करा त्यांना मदत. आता तुझं काय काय शोधतोय? चल बघत काय उभे राहिला? त्याच्या पैशाचं काहीतरी करा, नाही तर मीटर वाढेल. हो 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 हो. हे 40 रुपये घ्या, मी 8 रुपये आणून देतो तुम्हाला. 1 मिनिट, 8 रुपयाचा प्रश्न आहे ना, राहू दे ना, कशाला टेन्शन घेता नाही नाही टेन्शनचा प्रश्न नाही. तुमच्या मेहनतीचे पैसे आहेत. तुमच्या मेहनतीचे पैसे कसे? नाही नाही थांबा थांबा, मी आणून देतो, आणून देतो. हो इकडे. आता ते नाही म्हणतायत ना, मग राहू दे ना, कशाला द्यायचे पैसे? पण उगाच त्यांच्या मेहनतीचे पैसे आपण कशाला बुडवायचे शोभा? म्हणजे मी वरनं आणतो ना. काही गरज नाहीये, त्यांच्या मीटर मध्येच फॉल्ट आहे. हो ताई, काय बोलताय तुम्ही? हा, बरोबर बोलते. तुम्ही काय म्हणाला होता? 35 ते 40 रुपये होतील, 48 रुपये झाले कसे? शोभा शोभा, खरं तर नाक्यापर्यंतच 40 रुपये होतात आणि तिकडनं आपली चाळ किती आतमध्ये आहे, म्हणजे असं उजव्या हाताला तुम्ही त्यांची बाजू का घेताय? बाजू बाजू घेत नाही मी. मी सांगते, जास्त शहाणपणा करू नका तुम्ही. मी पैसे द्यायचे नाहीये. गप्प बसा. तुम्ही वर चला. पैसे पैसे रिक्षावाल्याचं 8 रुपये देऊन टाकायला पाहिजे होते, तर थांबवायला होता. उगाच नुकसान झालं माझ्यामुळे. मोन्या, मी जरा या आईला देऊन येते. 8 रुपये त्याला द्यायला हवे होते. त्याला पण घरी जायची घाई असणार, म्हणून तो थांबला नसेल. तर थांबवून दिले असते ना, तर मग काय चाललंय तुझं? मी तुझ्याशी बोलते, काय वेळेसारखं बडबडतोयस? नाही का तो रिक्षावाला. तो गेला, तू अजून तिथेच आहेस. नाही, मला वाईट वाटतंय त्याचं. हो रे हो, तुला पुळका ना जगाचा. अगं पुळका नाही, त्याच्या मेहनतीचे पैसे त्याला दिले नाहीत ना, म्हणून वाईट वाटतंय. त्याला वाईट वाटलं असतं ना, बोलला असता. तो काय म्हणाला? 8 रुपये नका देऊ, चालेल म्हणून बोलला की नाही? अगं मी का गप्पा बस. एक शब्द तोंडात काढू नकोस. अरे 8 रुपये दिले नाहीयेत, त्या 8 कोटी नाही बुडवलेत. त्याने काय बंगला नाही बांधणार आहे तो? याच आपलं तुझ्या डोक्यात काहीतरी. मी आले, आईला जरा देऊन येते. काय करू, कुठे भेटेल तो रिक्षावाला कळत नाही. मला हो, काय झालं? अहो काय झालं माहितीये का, आम्ही हिच्या बबी मावशीकडे गेलो होतो. बबी मावशीकडून येताना रिक्षाने आलो. तर रिक्षाने आलो आणि त्याचं बिल झालं 48 रुपये. मागडे 40 रुपयेच होते. त्याला 8 रुपये द्यायचे राहिले हो. तसाच गेला तो रिक्षावाला. एवढंच ना, मी आज देते ना मग. अहो नको नको, दुसऱ्या कोणाकडचे तरी पैसे नको, माझे पैसे त्याला द्यायला मला मदत करा. मला जेवढूसा तर प्रॉब्लेम आहे. 8 रुपयाचा प्रश्न, जाऊ द्या ना, सोडून द्या. अहो 8 रुपये असले ना तरी त्याच्या मेहनतीचे आहेत ते दिल्याशिवाय मला झोप नाही लागणार हो. मालक, तुम्ही एवढा विचार नका करू. अहो तुम्हाला 8 रुपये कमी वाटतात का? हो, लहानपणी तर आम्ही 5 पैसे 10 पैशात खूप मजा करायचो. 5 पैसे 10 पैशात काय काय यायचं त्यावेळेला? चणे यायचे, फुटाणे यायचे, चॉकलेट यायची, पेन्सिल यायची. खूप खूप म्हणजे खिशात 1 रुपया असला ना तरी असं श्रीमंत असल्यासारखं वाटायचं. तेव्हा माझ्या वडिलांना पगारच 200 रुपये होता. एवढं कमी? अहो 200 रुपये खूप होते त्यावेळेला. अख्खं घर चालायचं आमचं. आम्हाला काही कमी पडू दिलं नाही त्यांनी. आता 4 पैसे 5 पैसे कुठे दिसतात तरी का? पण 8 रुपये तरी दिसतात ना. ते त्याचे त्याला हक्काचे द्यायला हवे. तो त्या पैशातनं तो त्याच्या मुलांसाठी काहीतरी चॉकलेट, वह्या, काहीतरी पेन्सिल, पेन काहीतरी घेऊन जाऊ शकेल ना. आता नाही नेता येणार त्याला. मालक, तुम्ही आता जरा जास्तच विचार करताय. हा, अहो नाही हो, मला द्यायचेच त्यांना 8 रुपये. माझी मदत करा ना प्लीज. बरं तुम्ही टेन्शन घेऊ नका. मला सांगा, तो कसा दिसत होता? दिसायला ना तुम्हाला सांगतो, असे म्हणजे असं उंचीने मायापेक्षा थोडेसे असे थोडे जास्त असतील. आणि हे मिशी राहुल सारखी होती. नंतर डोळे समीर सारखे होते आणि नाक मदन सारखं होतं. आणि असं कमरेच्या वरनं ते हे आपल्या मन्यासारखे दिसत होते. मालक, असं नाही कळत आहे. नाही कळत आहे? त्यांचा फोटो आहे का तुमच्याकडे? नाही हो, रिक्षावाल्याचा कशाला फोटो काढणार ना, म्हणून ना. बरोबर आहे. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही निवांत आणि शांतपणे झोपा. आपण उद्या काहीतरी करूया.
पण भेटतील ना ते? हा हा तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही झोपा झोपा, त्या काहीतरी करीन. हो चाल. गेल्या रिक्षा मला कुठून शोधायचा पुण्या, अरे हे काय काय? अजून असाच इथेच उभा आहेस तू? हो. अरे अरे काय वाटतं की नाही तुला? झोप आता लवकर. झोपतो. कळत नाही नुसतं माझ्या डोक्यावर निजा वाटतोय का? झोप. झोपतो. मी अरे देवा, काय माणूस आहे हा. अरे झोप म्हटलं म्हण हंतरून कोण घालणार? हंतरून नको का घालायला? त्या रिक्षावाल्याचं काही भूत चढलं का तुझ्या डोक्यावर? हा, कळत नाही तुला? सारखा आपल्या त्या रिक्षावाल्याचा विचार करतोस. 8 रुपयेच गेलेत, 800 करोड नाही गेले त्याचे, कळलं ना? घाल आता हंतरून, लवकर झोप. काय माणूस तर खरंच माझ्या राशीला आलाय रे. परमेश्वरा, उचल उचल मला लवकर आता. कंटाळले मी या माणसाला. तू थांब जरा. निघालास का? हो निघालो. कामं झाली सगळी? हा हो झाली सगळी कामं. अरे लवकर ये, नाही तर स्कूटर पंक्चर झाली कारण देशील नेहमी सारखं. नाही येतो, लवकर येतो. मालक, हा ते आज रिक्षावाल्याला शोधायला जायचंय ना? हो आज काही करून शोधायचंय त्याला. आपण जाऊया. काय चालली तुमची कुसूर कुसूर? हा, नाही. तुला जायचं नाही का मुहूर्त काढू? नाही जातो ए, निघालो. जा काम कर लवकर, आणि ते घावणचं पीठ आहे ते दळून आण. हो. जातो. अहो तुम्ही असं अचानक न सांगता जादू करू नका हो. असं काय करता सांगत जा ना. मी जर तुम्हाला सांगितलं असतं मी जादू करणार आहे तर मला जादू करू दिली असती का तुम्ही? तसं नाही, पण घाबरायला होतं ना एकदम. कुठं कुठे आलो काय कळतच नाही एकदम. आता जादू बद्दल बोलायचं का रिक्षावाल्याला बी शोधायचं? नाही रिक्षावाल्याला शोधायचं म्हणजे एकदा का त्याचे ते 8 रुपये त्याला परत दिले ना की माझ्या जीवात जीव येईल. खरं सांगतो तुम्हाला. मला सांगा ती रिक्षा कशी होती? रिक्षा ना तुम्हाला सांगतो, रिक्षा म्हणजे असा ड्रायव्हर आतमध्ये बसून चालवत होता आणि पाठी सीट होती हा. आणि 3 टायर होते हा. आणि असा काळ्या रंगाचं हुड होतं. मग काळा पिवळा आणि काळा असा रंग होता आणि मालक, हा. सगळ्या रिक्षा अशाच असतात ना? हो हा. नाही, ते रिक्षाच्या आतमध्ये काय होतं? म्हणजे असं काही लाईट होते का? असं गणपतीची मूर्ती होती, कशी पोरांची नावं लिहिली होती, असं काही होतं का? थांबा आठवतो मी. रिक्षाच्या आतमध्ये ना अशी रिक्षा चालू आठवलं. हा. म्हणजे असं मी बसलो होतो, हा. ही शोभा बसली होती आणि इथे ऐश्वर्या राय होती. ही कोण? आणि तुमच्या बाजूला कशाला बसली होती? मला अजिबात नाही आवडलं. अहो, कोण काय फेमस हिरोईन आहेत त्या, मिस वर्ल्ड होत्या. ते कोण बी असू दे, तुमच्या बाजूला का बसली होती? आणि भाड्याचे पैसे तरी दिले का? तुम्हीच दिले ते. अहो भाड्याचे पैसे कसे देणार? बसली होती त्या बाजूला बसल्या नव्हत्या, त्यांचा फोटो लावला होता बाजूला. हा खोटं होतं वय. मालक आठवून सांगा ना काय काय होतं आतमध्ये? मी होतो, बसलो होतो हा. आणि शोभा होती हा. आणि ऐश्वर्या राय आणि ड्रायव्हर आणि काय बाकी असं. एखादी कोण असं काय काय बी नव्हतं का? हा ड्रायव्हरच्या सीटच्या मागे लिहिलं होतं. काय काय? ड्रायव्हरचं लक्ष नाही असं समजू नका, असं लिहिलं होतं. मालक रिक्षा सापडली असं समजाच तुम्ही. अहो असं कसं समजणार? मालक थांबा, बघाच तुम्ही. हो हा. ठीक आहे बघतो. दादा बोला ना, कुठे जायचं? दादा आमची मदत कराल का? मदत? हा, कसली मदत? आम्ही ना एका रिक्षावाल्याला शोधतोय. त्याच्या रिक्षामध्ये ना ते हिरोईनचा फोटो होता. ऐश्वर्या रायचा फोटो होता. हा तेच ते. आणि ना सीटच्या मागे ना काहीतरी लिहिलंय. काय काय लिहिलंय मला? ड्रायव्हरचं लक्ष नाही असं समजू नका. हा, अहो साहेब, असं बऱ्याच रिक्षांच्या मागे लिहिलेलं आहे. कुठे कुठे शोधाल त्याला? मालक तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आहे. दादा तुम्ही सगळ्यांना ओळखता ना, आम्हाला शोधायला मदत करा ना मग. ठीक आहे, बसा. हा चला हो चला चला चला. चला बसा. थांबा मला घेऊन.
अरे काय झालं? अरे त्या साहेबांना आपली मदत हवी होती. ते कुठल्या तरी रिक्षावाल्याला शोधतात. हा जरा तुमची मदत हवी होती. काही सामान वगैरे विसरले, घ्यायचं आहे का? नाही 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 मला काही घ्यायचं नाहीये, मलाच द्यायचंय त्यांना. दिसायला कसा होता? तो ना कसा? तुम्हाला सांगतो म्हणजे हे अच्छा, शिवाबद्दल ते बोलत नाही? कुठे कुठे भेटतील ते शिवा? आपल्या चौकाच्या स्टँड वरती गाडी असते तिथे. चौकातल्या? अहो दादा मग तिकडे घेता का जरा चौकातल्या स्टँडवर? हो चालेल. धन्यवाद. हा. हा बा बघतो जरा. की मला नाही ही पण नाही. हीच आहे रिक्षा. अरे साहेब तुम्ही? अरे बरं झालं तुम्ही भेटला. अहो अहो साहेब तुम्ही इथं काय करताय? अहो, तुम्हाला 8 रुपये द्यायचे होते ना कालचे राहिलेले. अहो साहेब इथं बा, हे सर्व तुमच्या बायकोच्या हट्टापाय केलं ना, मग सोडून दे ना. 8 रुपये कशाला टेन्शन घेताय? अहो नाही नाही काय सोडून द्या. तुम्हाला 8 रुपये दिल्याशिवाय मला चैन नाही पडणार. आता कसं बरं वाटलं. थँक्यू बरं का साहेब. अहो तुम्ही काय थँक्यू म्हणताय? तुमचेच पैसे आहेत. उलट कालच्या ऐवजी मी आज आणून देतोय. खरं तर मी सॉरी म्हटलं पाहिजे. बस का साहेब, सॉरी म्हणताना आम्हाला लाजवत आहे काय? अहो नाही नाही मी लाजवत नाही. अहो तुम्ही खरंच खूप मोठ्या मनाचे आहात. अहो साहेब मी कसल्या मोठ्या मनाचा, उलट तुम्हीच मोठ्या मनाचे. आता मला सांगा, ह्या 8 रुपयासाठी कोण माणूस धावपळ करल का? इकडे तिकडे पळल का? नाही. तुमच्यासारखी माणसं या जगात खूप कमी आहेत. अरे हो खरंच की, नाहीतर तुझ्या 8 रुपये देण्यासाठी माझ्या रिक्षाचं मीटर 80 रुपये कशाला झालं असतं? काय ग? कुठे गेली होतीस तू? ते जरा बाहेर गेले होते म्या, पण समधी कामं करून गेले होते. हा पण गेली होतीस कुठे इतका वेळ, आणि याच्याबरोबर कशी काय आलीस? आई तुझी डिटेक्टिव्हगिरी जरा कमी करशील का? हा मोन्या हो. लवकर आला? आज गेलोच नाही कामावर. हा का? शुभे विचार विचार त्याला, कुठे गेला होता तो? थांब ना जरा. का बोल ना. मी ते रिक्षावाल्याचे पैसे द्यायचे राहिले होते ना, त्याला शोधत होतो. अरे देवा, काय ध्यान माझ्या पदरी पडलंय ना. खरंच 8 रुपयात काही होत नाही मला माहित होतं, पण 8 रुपयात माणूस वेडा होतो हे पहिल्यांदाच बघते मी. बेटा काय बोलतोय? अगं नाही, भेटला तो रिक्षावाला, दिले त्याला पैसे. हा मग काय झेंडा लावलास? नाही झेंडा नाही. 100 रुपये दे मला. मला पाणी. तो पाणी. ए 100 रुपये दे. 100 नाही पप्पा. 100 रुपये दे. 100 त्या नाही. रिक्षावाल्याला पैसे आहेत की नाही तुझ्याकडे? मग मला दे ना. 100. खूप दानशूर आहेस ना तू, स्वतःला 100. म्हणतोस ना. शोभा. नाही काही आता. काही नाहीये ना, मग तुझं तू बघ आता. हा आई चल दुकानात जाऊन येऊया. हे सगळं उचल गा. चल 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 चल. त्या रिक्षावाल्याला 80 रुपये दिल्यावर माझ्या खिशात 20 रुपये असायला हवे होते. 100 रुपये कुठून आले? कोणाचे आणलेत? तुमच्या सासूचे. अहो सासूबाई ते कशाला पैसे आणले? असं काय करता तुम्ही? म्हणजे मागच्या आठवड्यात त्यांनी तुमच्याकडनं 200 रुपये घेतले होते, विसरलात वाटतं. अहो पण त्या माझ्या सासूबाई आहेत ना, चालतं तेवढं. मग काय झालं? त्यातले 100 रुपये पेटले असं समजा. अहो, तुम्हाला जसं कोणाला फसवलेलं आवडत नाही ना, तसं कोणी बी तुम्हाला फसवलेला मला नाही आवडत. आलेच नाही.
ह्या कधीतरी मला गोत्यात आणणार बहुतेक.